गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान रामकृष्ण। हाँ ठीक ही सरकून दे मागे स्टँड स्टँड हे का स्टँड नाही आहे ना जवळ तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण। ज्या भरताचं आपण चरित्र आता ऐकलं त्यात भरताचा वंश आपल्याला बघायचा आहे। भरताचा वंश पुढे कसा कसा पुढे त्यांची वंशावळी कशी होती यात आपल्याला दर्शन करू लागलं। भरत राजाला पुढे भरद्वाज किंवा दुसरं नाव त्याचं विदथ असं। भरत राजाच्या नंतर गादीवर कोण बसलं? भरद्वाज। त्यानंतर त्याचा मुलगा मन्यू, बृहक्षत्र, हस्ती। हे बघा आता हे राजे बर का। आता हा जो हस्ती आहे त्याच्या नावावरून हस्तिनापूर हे नाव पडलं त्या नगरीला, आताच दिल्ली। हस्तीनंतर अजमेर, त्यानंतर वृक्ष संवरण, त्याच्यानंतर कुरु याच्या नावावरून कुरुक्षेत्र जिथे युद्ध झालं का त्या कुरुक्षेत्राचा स्वामी म्हणजे कोण? कुरु। त्यानंतर जन्नू, सुरत, विदुरथ, सार्वभौम, जयसेन, राधिक, अयुत, क्रोधन, देवातिथी, नंतर ऋष्य, दिलीप, प्रतीप आणि त्याचा मुलगा शंतनू। इतकी वंशावळी बरं का भरत राजापासून। आता शंतनू राजापासून पुढे कशी कशी वंशावळी। आता शंतनू राजा हा कोण? कौरव पांडवचा मूळ पुरुष आजोबा। बघा या शंतनू राजाला गंगेपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव काय? भीष्म पितामह। आपण ज्याची कथा मागे ऐकली। त्यानंतर त्या शंतनू राजाची पत्नी सत्यवती, ज्या सत्यवतीचा आणि पराशर ऋषीचा संभोग होऊन त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव काय? ज्याने कथा लिहिली व्यास भगवान। बोले व्यास भगवान की जय। त्याच सत्यवती बरोबर शंतनू राजाचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून त्यांना दोन मुलं झाली। एकाचं नाव विचित्र वीर्य आणि दुसऱ्याचं चित्रांगद। चित्रांगद लवकर मरण पावला, त्याचं लग्नच झालं नाही। विचित्र वीर्याने अंबा आणि अंबालिका या काशीच्या राजाच्या दोन कन्या पळून आणून त्यांच्याशी लग्न केलं। पण विचित्र वीर्याला क्षयरोग झाला आणि त्याला काही मुलगा झाला नाही। त्या अंबा आणि अंबालिकाला एकही मुलगा झाला नाही। आता क्षयरोग झाल्यामुळे विचित्र वीर्य मरण पावला। आता पुढे वंश कसा चालायचा? मग सत्यवतीने काय केलं? त्या व्यास भगवंताला प्रार्थना केली की आपला वंश पुढे चालवावा, म्हणून तू काहीतरी पुत्र निर्मिती कर। ठीक आहे म्हणले, तथास्तु। मग व्यास भगवान तयार झाले आणि मग एकाला आता पुढे त्या व्यास भगवंताकडे पाठवण्यात आलं। पहिले त्या
अंबाला पाठवलं. अंबाला पाठवल्यानंतर अंबा घाबरली आणि त्यांच्या डोळ्यातून किरण निघत होते. कोणाच्या? व्यास भगवंताच्या डोळ्यातून किरण निघून त्या गर्भवती राहणार होत्या. लक्ष देऊन ऐका. आणि अंबा ज्यावेळेस गेली घाबरून त्या व्यासाला घाबरली आणि तिला डोळे मिटून घेतले आणि अशा प्रकारे तिला गर्भ राहिला व्यासापासून. आणि त्याच आंबेला पुढे मुलगा झाला, त्याचं नाव धृतराष्ट्र. अशा प्रकारे त्यानंतर अंबालिका हिच्यापासून जो मुलगा झाला तिचं नाव पंडूराजा. पण तो लहानपणापासून कसा होता? आजारी होता, त्याला पंडू रोग झालेला होता. आणि ह्या दोघीही घाबरल्या. तिसऱ्या वेळेस पुन्हा पाठवलं पण या दोघी गेल्या नाही. मग दासीला पाठवलं. व्यास भगवंताकडे ज्यावेळेस दासीच्या वर ज्यावेळेस अग्निस्त्र सोडलं त्यावेळेस ते दासीपासून एक गर्भ राहिला त्याचं, आणि दासीपासून एक मुलगा झाला, त्याचं नाव विदुर. बघा असं कौरव पांडवची वंशावळी बरं का, लक्ष देऊन ऐका. आणि मग धृतराष्ट्र, आता पंडूराजा आणि कोण? विदुर, असे 3 भाऊ आता आहेत. मग हा विदुर जो होता दासीपुत्र का झाला याची एक स्टोरी आहे. याची काय स्टोरी आहे? एकदा एका नगरीमध्ये काही चोरांनी राजाच्या घरी चोरी केली त्या चोरांनी, आणि धनद्रव्य घेऊन गाठोडे घेऊन चालले. पण राजाचे सैनिक त्यांच्या पाठीमागे लागले. चोर घाबरले आणि पाहतो तर पुढे मांडव्य ऋषीचा आश्रम होता. त्या मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये ते गाठोडे टाकून दिले आणि चोर पळून गेले. मग ते राजाचे सैनिक आले आणि राजाच्या सैनिकाला तो चोरीचा माल त्या मांडव्य ऋषीच्या आश्रमामध्ये आढळला. आणि त्यांचा असा गैरसमज झाला या साधूनेच चोरी केली. त्या साधूला पकडलं आणि राजाच्या समोर उभं केलं मांडव्य ऋषीला. आणि राजाने मागे पुढे पाहिलं नाही. चोरी केली म्हणजे याने याला शोळावर देऊन टाका म्हटलं. पहिले फाशीला द्यायचं म्हणजे शोळावर द्यायचं. आणि मग शोळावर देण्याची तयारी झाली, सगळं झालं. त्या मांडव्य ऋषीला शोळाजवळ नेण्यात आलं. आता शोळाचा स्पर्श मांडव्य ऋषीचा झाल्याबरोबर त्या शोळाचं पाणी पाणी झालं. आणि मग त्या राजाला कळलं, अरे आपण चुकीच्या माणसाला मारायला चाललो होतो. हे ऋषी साधे नाहीये, कारण शोळाचं पाणी होणं साधं आहे का? आणि मग त्या ऋषीची क्षमा मागितली. आता राजाने तर क्षमा मागितली पण मांडव्य ऋषीला राग आला महाराज. ठीक आहे, राजाने दिली फाशी, पण हे जे माझ्या नशिबात घडतं त्या यमाला प्रश्न केला की सांगा की मला माझा अपराध नसताना मला ही शिक्षा का दिली, असा प्रश्न त्या यमाला विचारला. आणि मग यमाने सांगितलं, रे मांडव्य, तू एकदा लहानपणी असताना तू काय केलं म्हणे, एका याला काय म्हणतात त्याला, भिगोटा, काटाची पिंडा, ते काटा टोचून असं फिरवतात ते भिगरी सारखं, म्हणजे भुंकत. हा, आणि तू ते काटा टोचला म्हणे त्याला, आणि ते भोरा भोरा म्हणून भिगरी भिगरी म्हणून खेळला, म्हणून त्याचं तुला हे प्रायश्चित्त आहे. मग याने प्रश्न केला, ठीक आहे, पण मी त्यावेळेस अज्ञान होतो, लहान मुलगा होतो, मग त्यावेळेस मला कळत नव्हतं काही, तरी मला एवढी शिक्षा का? मला हे तुमचं पसंत नाही सांगितलेलं म्हणून मी तुम्हाला शाप देतो. कोणाला शाप द्याला? यमाला शाप द्याला मांडवीशी. तुम्ही मला जो त्रास द्याला तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही 100 वर्ष मृत्यू लोकांमध्ये याल आणि दासीपुत्र होताल, असा शाप मांडव्य ऋषीने दिला. आणि त्याच शापाप्रमाणे आता विदुराचा जन्म इथं झाला. विदुर कोण होते कळलं ना? अशी ही पांडवाची वंशावळी. पुढे आता पंडू राजाला म्हणजे जर त्याला रोग झालेला होता, पंडू रोग, जर त्याने स्त्रीचा संग केला तर त्याला मरण येणार होतं. पण त्याला बायका किती होत्या? 2. एक होती कुंती, दुसरी होती माधुरी. पण एक दिवस त्याला
त्यांच्या इंद्रियावर संयम राहिला नाही, ते संयम सुटला आणि माद्रीशी त्याने संग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं शरीर हुडकून त्याच्यामध्ये त्याचा अंत झाला. गेले आता हे गेले ऐका नाही. मग त्या कुंती मातेनं देवाची प्रार्थना केली. देवाची प्रार्थना करून लग्नाच्या अगोदर कुंतीला एक मुलगा झाला सूर्यनारायण भगवंतापासून, त्याचं नाव कर्ण. त्यानंतर पुढे युधिष्ठिर धर्मापासून झाला. त्यानंतर अर्जुन इंद्रदेवापासून झाला आणि नकुल सहदेव अश्विनी कुमार पासून झाले. बघा 5 मुलं झाले. किती झाले? 5 मुलं झाले. एकीला 3 आणि एकीला 2. माद्रीला 2 आणि हिला 3. बरोबर. कुंतीला 3. अर्जुन, युधिष्ठिर, भीम आणि नकुल सहदेव माद्रीला झाले. आणि इकडे धृतराष्ट्राचं लग्न गांधारी बरोबर झालं आणि त्याला 100 मुलं झाली. किती? आणि एक मुलगी झाली. मुलीचं नाव दुःशिला आणि मोठ्या मुलाचं नाव दुर्योधन, दुःशासन, दुःपुसुनाचे बरेच. तो म्हणजे वाईट, सगळे वाईटच सगळे. चला, असा हा कौरव पांडवचा पुढे. त्यानंतर पुढे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा पुढे परीक्षिती राजा, परीक्षिती राजाचा मुलगा पुढे जन्मेजय. अशा प्रकारे कौरव पांडवांची वंशावळी आता पुढे आहे थोडी, पण आता जाऊ द्या, आपल्या कामापुरती आपल्याला मिळाली. कौरव पांडवाचा पूर्ण वंश भरत ते याच्यापर्यंत जन्मेजय पर्यंत तुम्ही वंशावळी ऐकली. आता यानंतर आपल्याला 1 तासामध्ये, कारण आता वेळ कमी आहे, 3 वाजलेले, 1 तासामध्ये आपल्याला प्रभू रामचंद्र भगवंताचा अवताराचं थोडक्यामध्ये वर्णन करायचं. तर वर्णन का करायचं त्याला काही कारण आहे. जर तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा असेल तर प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर राम समजून घ्यावा लागेल, तेव्हा कुठं कृष्ण कळत. कृष्ण फार अवघड आहे, कृष्ण सहजासहजी कळत नाही. म्हणून भगवंताने हे 2 अवतार धारण केलेले आहेत. एक आहे राम अवतार, दुसरा आहे कृष्ण अवतार. ह्या अवताराचं जर आपण सारासार विचार केला की दोन्ही अवतार एकमेकाच्या विरुद्ध आहे. तुम्ही जर विचार केला थोडक्यात बघा, आता रामाचा जन्म कुठं झाला? रामाचा जन्म महालात झाला. आणि कृष्णाचा जन्म कुठं झाला? बंदी खाण्यात झाला, कारागृहामध्ये झाला, येरवड्यामध्ये झाला, मथुरेला झाला, जेलमध्ये झाला. चला, यांची वेळ होती दुपारची रामाची 12 वाजेची, त्यांची रात्रीची 12 वाजे. एकदम विरुद्ध आहे का नाही? राम हे एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होते. कृष्ण भगवान अनेक वचन्या, अनेक पत्न्या, अनेक बाण्या असे होते. म्हणजे दोन्हीचा फरक तुम्हाला कळला म्हणजे आपल्याला पुढे पटपट जाता येईल. चला, आता राम हा शब्द हे किती सोपा आहे बरं. राम कोणालाही म्हणता येणार. राम 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 म्हणताना तुमचं तोंड मात्र काय होतं म्हणून पहा, घरी जाऊन प्रयोग करा. राम म्हणताना असं आ होतं आहे ना. राम का होतं ते? कारण तुमच्यामधले जे पाप असेल ते बाहेर निघून जातात आणि मग म्हणजे तोंड मिटतं, पुन्हा ते पाप वापस येऊ नये म्हणून मग राम. घरी जाऊन प्रयोग करा, करून पहा, इथं नका करू. राम म्हणून राम हे सोपं आहे. पण कृष्ण, मला सांगा, कृष्ण या शब्दामध्ये एक तरी सरळ अक्षर आहे का? कला काय आहे? आहे ना. षटकोनाचा अर्धा, अन्नबाणाचा अर्धा आहे का नाही? म्हणजे सगळं जोड अक्षरच आहे. म्हणजे कृष्ण फार अवघड आहे समजायला. म्हणून कृष्ण समजून घेण्याच्या अगोदर आपण राम समजून घ्यावे. आणि उद्या 2-3 दिवस आपल्याला कृष्ण भगवंताच गायचंय. आज फक्त रामाची कथा पूर्ण करायची. चला, म्हणून राम आणि कृष्ण.
आता राम हा जो अवतार आहे पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण हा परिपूर्ण अवतार आहे. मग या शब्दामध्ये काय फरक आहे? पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. एकदा काय झालं, आता रामातली एक थोडक्यात स्टोरी सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस लक्ष्मणाने इंद्रजिताचा हात उडवला बाणाने, जसा हात उडाला तसा सुलोचनेच्या महालात जोम पडला, इंद्रजिताच्या बायकोच्या महालामध्ये सुलोचनेच्या. आणि पडल्यानंतर तिनं ओळखलं आपल्या पतिदेवाचा हात आला, आपल्या पतिदेवाला काही झालं काय. मग तिनं पेन घेतला आणि त्या हातात त्याला सांग म्हणे आम्हाला त्या युद्धातलं वर्णन काय झालं नेमकं. मग त्या हाताने लिहून दाखवलं सुलोचनेला, सगळं सांगितलं की लक्ष्मणाने मला असं मारलं तसं मारलं, मी वीरगतीला प्राप्त झालो. असं म्हणल्यावर सुलोचना रडू लागली की माझे पती आता वीरगतीला प्राप्त झाले म्हणून शोक करू लागली. बऱ्याच बाया आल्या, समजून सांगू लागल्या. नाही म्हणले मी त्या रामाकडे जाते आणि रामाकडे त्यांना त्यांचे पाय धरते, प्रार्थना करते आणि माझ्या पतीला पुन्हा जीवदान घेते, जिवंत करून घेते. निघाली महाराज, बऱ्याच तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी निघाल्या आणि रामप्रभू बसलेले होते बाजूला, जांबुवंत होते, हनुमंत होते. आणि गेली रामप्रभूकडे गेली, पाय धरले, देवा तुम्ही असं काय केलं आणि काय झालं? काल माझ्या युद्धावर माझ्या पतीचं तुम्ही तुमच्या भावाने लक्ष्मणाने त्यांना वीरगतीला प्राप्त केलं, असं काय केलं? असं करू नका, माझ्या पतीचं मला काय तर जीवदान द्या, मला परत करा, माझं कुंकू पुसू नका. रडू लागली आणि तिला रडताना बघून रामाचं हृदय सुद्धा कळवळलं, दळून आलं रामाला. आता राम काहीतरी विचार करू लागले, काय करावं, इंद्रजिताला पुन्हा जिवंत करावं काय, असा रामप्रभू विचार करू लागले. पण बाजूला जांबुवंत उभे होते. जांबुवंत म्हणतात रामप्रभू थोडं बाजूला या, इशारा केला बाजूला या. आणि रामप्रभूला मागे घेतलं आणि देवा तुम्ही तिला काही आशीर्वाद तर देत नाही सुलोचनेला, तिच्या नवऱ्याला जिवंत तर करीत नाही, असं करू नका. म्हणे का? मला असं वाटतं म्हणे तिला फार शोक करू लागली, इंद्रजिताला जीवदान द्या. देवा तुम्हाला असं करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण तुम्ही एका ऋषीला वचन दिलं. पण त्या वाल्मिक ऋषीला काय वचन दिलं? काय वचन दिलं? वाल्मिक ऋषीला वचन दिलं की जसं वाल्मिक ऋषीना शतकोटी रामायण लिहिलं तसं मी अवतार घेऊन त्याचप्रमाणे मी काय बोलिले वाल्मिका तैसाची करेना, करतोने लावेना नामान, करतोने लावेना नामान. बोलिले वाल्मिका तैसाची करेना, करतोने लावेना नामान, करतोने लावेना नामान. बोलिले वाल्मिका तैसाची करेना, करतोने लावेना नामान, करतोने लावेना नामान. तैसाची करेना, करतोने लावेना नामान, करतोने लावेना नामान. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. म्हणून राम प्रभूला काही स्वातंत्र्य होतं का? जसं रामायणामध्ये वाल्मिक ऋषींना शतकोटी रामायणामध्ये जसं लिहिलं तसंच अवतार घेऊन वागावं लागलं. त्यांना अधिकार नव्हता काही बदल करण्याचा. म्हणून रामप्रभूचा अवतार फक्त पूर्ण अवतार आणि श्रीकृष्ण भगवंताचा परिपूर्ण अवतार. का? कारण श्रीकृष्ण भगवान काहीही करू शकत होते, कोणतेही लीला केल्या, काही केलं ते स्वतंत्र होते, म्हणून तो परिपूर्ण अवतार. आता रामप्रभू उभे राहताना हातामध्ये काय घेतलेले? धनुष्यबाण घेतलेले आणि एक पाय पुढे टाकलेला, सर्व उभे. पण कृष्ण भगवान सर्व उभे का? सर्व उभे नाही, एक पाय असा वाकडा केला, नंतर पवा हातामध्ये वाजू लागले, आहे का नाही? असे कृष्ण भगवान आहे. म्हणून कृष्ण भगवान आणि
म्हणून रामाचा आपण काय करावं, कधी आचार घ्यावा, रामासारखं आचरण करावं आणि कृष्णाचा फक्त विचार घ्यावा आणि हरीचा काय करा, उच्चार करा. लक्षात आलं का? एवढंच काम करा. रामाचा आचार घ्यावा, कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरीचा उच्चार करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. म्हणून राम आणि कृष्ण या दोन्ही अवताराचा आपण फरक बघितला आहे की नाही. पण दोन्ही मध्ये एक साम्य आहे. कोणतं साम्य आहे? की रामप्रभूने बोनीच्या टायमाला एक राक्षसी मारली. कोणती? ताटिका राक्षसी. आणि कृष्ण भगवंताने बोनीच्या समयाला कोण मारलं? पुतना राक्षसी मारली. हा दोन्ही अवतारातलं साम्य, सारखेपणा. बाकीचं सगळं भिन्न आहे बरं का. मग रामकृष्ण हे दोन्ही अक्षर आपण राम प्रभू रामाचा अवतार, कृष्ण प्रभू कृष्णाचा अवतार. मग हा तिसरा हरी कुठून काढला असा आपण विचार केला पाहिजे. राम ठीक आहे, कारण वारकरी संप्रदायाचा कोणता मंत्र आहे? रामकृष्ण हरी, उघडा मंत्र आहे सर. रामकृष्ण हरी हा मंत्र. मग रामकृष्ण ही नामे दोन्ही साजरी, पण हा हरी कुठून काढला? मग कुठून काढला हा हरी? तर नाथ महाराज हरिपाठात सांगतात. रामकृष्ण हरी 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 म्हणतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाच्या तया मोक्ष मनती देवाच्या तया मोक्ष हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणून राम कृष्ण हरी. आता लक्षात आलं ना हा मंत्र कसा तयार झाला? तर हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. एकदा धरती माता या राक्षसाचं, दुर्जनाचं पाप
त्या पापाचं ओझं जास्त झालं म्हणून त्रेतायुगामध्ये ही पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाते आणि म्हणते, देवा हे पापाचं ओझं मला आता सहन होईना, काहीतरी करा. ब्रह्मदेव मग सगळ्या देवांना, इंद्रांना, वरुण, चरण सगळ्यांना घेऊन विष्णू भगवंताकडे जातात आणि त्यांना प्रार्थना करतात, देवा आता त्रेतायुग लागलेला आहे, सत्ययुग संपेला आहे. त्रेतायुगामध्ये रावण, खर, दूषण सारखे राक्षस माजलेले आहेत. त्यांचा काहीतरी तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल, म्हणून तुम्ही लवकर काहीतरी करा. भगवंत म्हणतात, तुम्ही काहीही काळजी करू नका, त्याची व्यवस्था मी अगोदरच करून ठेवलेली आहे. कारण युग संपलं की प्रत्येक युगायुगामध्ये मला अवतार धारण करावाच लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस, ज्या युगामध्ये धर्माचा नाश होईल, दुर्जनाकडून सज्जनाचा छळ होईल, त्यावेळेस मी काय करेल, भगवंत म्हणतात, मी त्यावेळेस अवतार धारण करेल. म्हणून तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आता परत जा, मी लवकरच आता अवतार घेणार आहेत. आणि पृथ्वी माता समाधानी होऊन परत आल्या. चला, आणि मग आता भगवंताची आता तयारी सुरू झाली. कशाची? शेषप्रती बोले लक्ष्मीच्या वर, शेषप्रती बोले लक्ष्मीच्या वर, तिच्या प्रती बोले लक्ष्मीच्या वर, तिच्या प्रती बोले लक्ष्मीच्या वर. चला अवतार घेऊ आता, चला अवतार घेऊ आता. पृथ्वीवरी दैत्य मातले फार, पृथ्वीवरी दैत्य मातले फार, पृथ्वीवरी दैत्य मातले फार, पृथ्वीवरी दैत्य मातले फार. गरम सुवार सांगू आले, गरम सुवार सांगू आले. वस्त्ररूपी पृथ्वी बंगापाशी जाय, वस्त्ररूपी पृथ्वी बंगापाशी जाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि वर वैकुंठामध्ये बैठक भरलेली आहे. सगळ्यांना भगवंत समजून सांगतात, कोणी कुठं अवतार धारण करायचा. सगळ्यांना सांगून टाकलं, आता आपल्याला अयोध्येमध्ये जायचं आहे. शेष भगवंताला म्हणतात, चला अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही कोण व्हा? आता माझे बंधू लक्ष्मण व्हा. मी तिथं कौशल्याच्या दशरथ राजाच्या पोटी अवतार घेणार आहे. माझं नाव राम, श्रीराम असेल. अशा प्रकारे सगळ्यांना सांगून टाकलं आणि आता भगवंत तयारीला लागले. चला आता अयोध्येला चला. अयोध्येमध्ये दशरथ राजा, सूर्यवंशी याच्यामध्ये घराण्यामध्ये दशरथ राजाचं राज्य चालू आहे. एवढा पराक्रमी राजा दशरथ राजा की एकदा इंद्राला संकट पडलं तर इंद्राने दशरथ राजाला बोलावलं. कशाला? मदतीला, युद्ध करायला मदतीला. असा पराक्रमी राजा म्हणजे कोण होता? चक्रवर्ती सम्राट दशरथ राजा होता. रघुचा मुलगा अज आणि अजाचा मुलगा कोण? दशरथ राजा. आणि एक दिवस आता दशरथ राजाचे लग्न झाले. किती? 3 बायका केल्या. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. पण 3 राण्या केल्या, पण एकीला सुद्धा मुलगा होईना. एक दिवस दशरथ राजा कंटाळा, म्हणजे काय जीवन आहे, आपण चक्रवर्ती सम्राट आहे, पण आता पुढे
राज्य सांभाळायला एखादा वंश पाहिजे, मुलगा पाहिजे, म्हणून निराश झाला आणि निराश होऊन एक दिवस शिकारीला निघाला आणि दिवसभर फिरला, शिकार भेटली नाही म्हणून एका सरोवराच्या काठी एका झाडावर जाऊन लपून बसला. त्याला असं वाटलं की पाणी पिण्यासाठी एखादं सावध झालं प्राणी आला तर मी त्याला मारील, शिकार मला सापडेल. आणि सायंकाळ झाली, थोडा अंधार पडायला लागला. त्याच वनामधून एक मुलगा आपल्या आई वडिलाला, अंध आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालेला होता. त्याचं नाव होतं श्रावण बाळा. त्या श्रावण बाळाचे आई वडील म्हणले, अरे श्रावण बाळा, आम्हाला खूप तहान लागली, पाणी आण ना. आणि मग त्यांना एका झाडाखाली बसून दिलं आणि श्रावण बाळ पाण्याच्या शोधार्थ निघाला. झारी घेतली आणि निघाला आणि त्याला एक सरोवर दिसलं जिथं दशरथ राजा बसलेला होता. त्या सरोवरावर श्रावण बाळ गेला, ती झारी बुडवली आणि बुडवल्याबरोबर त्याच्यामध्ये पाणी जाताना बुडबुड बुडबुड असा आवाज आला. त्याच्यातली हवा बाहेर निघाली आहे ना, वैज्ञानिक कारण आहे ना ते, सायंटिफिक. हवा बाहेर येण्यासाठी बुडबुड बुडबुड असा आवाज आला, ऐका नाही. चला, आणि मग दशरथ राजाला असं वाटलं कोणते तरी प्राणी आला, म्हणून त्या आवाजाच्या दिशेने अंधार होता, अंदाजे बाण सोडला. कोणा? दशरथ राजा. जसा बाण सुटला तसा त्या श्रावण बाळाच्या छातीत बाण लागला. शर आला तो धावून आला काय, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काय, विवळला श्रावण बाळ. तर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. तर आला तो धावून आला काळ, विवरले श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काय, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काय, विवळला श्रावण बाळ. तर आला तो धावून आला काळ, विवरले श्रावण बाळ. तर आला तो धावून आला काळ, विवरले श्रावण बाळ. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ही जे गायलं हे अभंग नाही बरं का, ही कविता आहे. जुन्या आपल्या काळात कविता होती, आहे का नाही? अशा कविता होत्या खूप, म्हणजे त्याच्यामध्ये गहन अर्थ, आईची आठवण, आहे का नाही, माधवजुलेंची, आहे का नाही, प्रेमास्वरूप आई, आहे का नाही, त्या वात्सल्य सिंधू, किती छान कविता होत्या, आहे का नाही? आणि आताच्या कविता कशा कविता बाळा? सांगा मम्मी कन्नाची. चला, येस पप्पा, नो पप्पा. कवितामध्ये सुद्धा गहन अर्थ भरलेला होता, खूप गहन अर्थ. म्हणून तो जो बाण दशरथ राजाच्या निघाला, श्रावण बाळाच्या कंठामध्ये लागलेल्या, छातीमध्ये लागला आणि आई ग मेलो म्हणून श्रावण बाळ धाडकन खाली कोसळलं. तितक्यामध्ये श्रावण बाळ धावत जातात, अरे रे, कोणातरी युवकाला माझा बाण लागला. घाबरले, लगेच धावून गेले आणि त्या बाळाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं. अरे बाळा, कोण आहेस तू? मला तुला मारायचं नव्हतं, मी प्राणी समजून चुकून तुला बाण लागला. त्या बाळाने बघितलं, श्रावण बाळाने, तर एक चक्रवर्ती सम्राट त्यांच्या मांडीवर मी. तो म्हणतो, माझं भाग्य उजळलं, एक चक्रवर्ती सम्राट आहे तुम्ही, दशरथ राजे आहात आणि तुमच्या मांडीवर मला मरण येतं, मी भाग्यवान आहे. पण एक काम करा राजे साहेब, माझ्या आई वडिलांना फक्त तुम्ही जाऊन पाणी पाजा, काय ते तिकडे तहानेने व्याकुळ झालेले आहे. आणि असं समजू, असं म्हणून
श्रावण बाळाने आपला प्राण सोडला. दशरथ राजाला खूप वाईट वाटलं, पण आता काय करेल, झाली गोष्ट, चुकून गोष्ट झाली. आणि मग त्या पाणी घेतलं आणि दशरथ राजा घाबरत घाबरत चालला होता, कारण तो गुन्हेगार होता. त्या घाबरत घाबरत चाललेला आहे आणि तितक्यामध्ये पावलाचा आवाज त्या आई वडिलांना आला आणि ते म्हणतात, अरे श्रावण बाळा आला का? पण हा दबकत दबकत चालला. त्या दबकत दबकत आवाजाच्या स्पर्शाने त्यांनी ओळखलं, अरे तू आमचा श्रावण बाळ दिसत नाही, तू कोणीतरी दुसरा दिसतो. कोण आहेस तू, बोल. पण तो गुन्हा केल्यामुळे तो बोलना दशरथ राजा लवकर. आणि मग शेवटी म्हणतो, बाबा मी चक्रवर्ती सम्राट दशरथ राजा आहे, पण तुमच्या मुलाला चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तो मृत्युमुखी पडला. असं म्हणल्याबरोबर त्या आई वडिलांनी काहू बोलला, अरे राजा, आमच्या म्हातारपणाची काठी तू हिरावून घेतली, आता कसं जगायचं आम्ही आम्हाला दिसत नाही, आम्हाला काशी यात्रा करायची होती आम्हाला, आणि तू सगळं आमचं स्वप्न हिरावून घेतलं, कसं जगावं आम्ही. शोक केला, रडू लागले, धन्यवर अंग टाकू लागले आणि शेवटी त्यांनी शाप द्याला दशरथ राजाला, अरे आता आम्ही जगत नाही, त्या आमच्या मुलाच्या विरहाने आम्ही जगत नाही, आता आमचा लवकरच प्राण जाणार आहे, पण त्यापूर्वी आम्ही तुला शाप देतो की जसं आम्ही आता मुलाच्या वियोगाने विरहाने आम्ही प्राण देऊ, त्याचप्रमाणे तू ज्या दिवशी तुझा प्राण सोडशील त्या दिवशी तुला 4 मुलं होतील, पण एकही मुलगा तुझ्या जवळ असणार नाही. तू मुलाचं नाव घेत घेत तू प्राण सोडशील, हा आमचा तुला शाप आहे. बघा, आता राजाने शाप ऐकला बरं का, लक्ष द्या. आता राजाने शाप ऐकला. आता राजाचा एक कोणता भाव होता तिथं, अपराधी भाव, म्हणजे त्याने मारलं म्हणून गुन्हेगार होता तो. एक हा भाव होता. पण त्या आई वडिलाच्या तोंडून त्यांनी ऐकलं, तुला 4 मुलं होती आणि एकही मुलगा असणार नाही. म्हणजे राजाला आनंद याचा झाला पुन्हा की मला मुलं आता होणार आहे. मुलं होते का त्याला, तो कंटाळून शिकारीला आला, खिन्न झाला. पण ह्या यांनी शाप द्याला की 4 मुलापैकी एकही मुलगा जवळ असणार नाही, म्हणजे मला 4 मुलं होणार आहे असं कळलं. आणि राजाला 2 भाव निर्माण झाले, एक अपराधी भाव आणि दुसरा आनंदी भाव. बघा, हे 2 भाव घेऊन राजा परत येतो, तिघाचे अंत्यसंस्कार करतो आणि आपल्या नगरीला परत येतो. आल्यानंतर आपले गुरुदेव वशिष्ठ यांना म्हणतात, गुरुदेव की एवढं राज्य आहे, वैभव आहे, पण मला संतती नाही, काहीतरी उपाय सुचवा. आणि मग त्या वशिष्ठ ऋषीने सांगतात की हे राजन, पुत्र प्राप्तीसाठी तुला एक यज्ञ करावे लागेल. तो यज्ञ म्हणजे कोणता, कामेष्टी यज्ञ. आणि त्या यज्ञाचं मग आयोजन केलं गेलं. त्या यज्ञाची पूजा विभांडकाचा मुलगा शृंगी याच्याकडून यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञ समारंभ सुरू झाला आणि त्या यज्ञामधून एक यज्ञ पुरुष प्रसाद घेऊन बाहेर आला आणि तो प्रसाद त्या वशिष्ठाकडे त्याने दिला. आणि वशिष्ठ ऋषीने दशरथ राजाला सांगितलं, रे हे राजा, हा जो प्रसाद आहे तू 3 राण्याला काय कर, सारखा वाटून दे, विभागणी कर दे. आणि मग तो प्रसादाचं पात्र घेतलं, पायस पात्र घेतलं, तो प्रसाद त्याचे 3 भाग केले आणि पहिला भाग द्याला पहिल्या ज्येष्ठ कांतेला. कोणाला, कौशल्याला. ती सगळ्यात मोठी होती, ज्येष्ठ कांता. आणि त्याच्यानंतर दुसरी केली होती सुमित्रा, ती मधली. तर दुसरा भाग कोणाला दिला, सुमित्रेला. आणि तिसरा भाग त्या कैकेयीला द्यायला लागले. पण कैकेयीनं तोंड फिरवलं, मला नको म्हणे. अगं का नको, अगोदर मला द्यायला पाहिजे होता. काय म्हणजे ती कैकेयी खतरनाक होती. पण ती एकदा तिनं काय केलं होतं, त्या दशरथ राजा बरोबर युद्धाबरोबर गेली होती. आणि शुक्राचार्याचं जेव्हा युद्ध सुरू झालं होतं, त्या शुक्राचार्याने रथावर बाण मारला होता. आता रथ कोसळणार तितक्यात कैकेयीने उडी टाकली आणि तो रथ सावरला, चाक उचलून धरलं
आणि मग दशरथाने युद्ध केलं आणि त्या शुक्राचार्याचा काय केला, पराभव केला. त्यावेळेस कैकेयीनं मदत केली. म्हणून कैकेयी म्हणते, दशरथ राजा म्हणतो, माग तुला काही मागायचं, तू मला आज युद्धाला मदत केली, नाहीतर माझा पराभव झाला असता. मग ती म्हणे मला 2 वर द्या, पण मी वेळ आल्यावर तुमच्याकडून मागून घेईन. म्हणजे ठीक आहे. म्हणून तेव्हापासून तो दशरथ राजाचं जास्त प्रेम कोणावर होतं, कैकेयीवर होतं. कैकेयी ही आवडती पट्ट राणी होती. चला, आणि म्हणून ते कैकेयी म्हणते का हो, मागचं विसरला का तुम्ही, हा प्रसाद तुम्ही मला अगोदर द्यायला पाहिजे, कारण मी तुमची आवडती राणी आहे, मी तुम्हाला युद्धात मदत केली होती. आणि मग असं म्हणतात पाठ फिरवली महाराज. तिकडे जशी पाठ केली तितक्यामध्ये एक वरून घार आली तो आणि प्रसाद ते घारीने चोचीत धरला. पिंड घारीने झणपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हरीने घर तेरा पिंड घारीने झणपिला, अंजनीने तो शेविला, पिंड घारीने झणपिला, अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. प्रभु रामचंद्र भगवान की, बजरंगबली हनुमान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. बघा, जशी ती अयोध्येवरून घार निघाली बर का, तो कामेष्टी यज्ञ कुठे झाला, अयोध्येपासून 20 किलोमीटर लांब बर का. तो आम्ही गेलो तिथं ती जागा आहे, नदीच्या किनारी बसतो कामेष्टी यज्ञ. आणि तिथून जशी घार उडाली नॉन स्टॉप कुठे आली, महाराष्ट्रात बघा, एक्सप्रेस. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनी पर्वतावरती घार वरून चालली. खाली अंजनी माता तपश्चर्या करीत होती. आणि नेमकं तिथं आल्यावर तिच्या चोचीतला प्रसाद निसटला आणि तो अंजनीच्या हातात पडला. तिनं तो सेवन केला आणि त्या प्रसादाचं फळ म्हणून अंजनीला एक मुलगा झाला. बजरंगबली हनुमान की जय. त्यावेळेस वेळ होती सूर्योदयाची. तिकडून सूर्य उगतोय आणि इकडे अंजनीला हनुमंत झाले, प्रगट झाले. आणि जसं बघ त्या हनुमंतरायाला ते फळासारखं दिसलं. काय, सूर्य भगवान आईला म्हणतात, आई अगं मला भूक लागली, मला ते फळ खायचं नाही. कोणतं, ते सूर्यनारायण. बघा, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया. बालपणी गेला सुटून सूर्याला धराया, बालपणी गेला सुटून सूर्याला धराया. हा धरणी ओहरतले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. बजरंगबली हनुमान की जय. बघा, बालपणीच गेली सूर्याला धरायला, आहे की नाही. मस्त म्हणलं तर टाळ्या वाजत त्याच्यासाठी. आणि जसे उड्डाण केलं हनुमंतरायाने, त्या सूर्याला फळ समजून गिळून टाकलं, खाऊन टाकलं. आणि सगळीकडे अंधार पडला. ब्रह्मदेव म्हणू लागले, सूर्योदय आता झाला ना, अंधार सूर्यास्त कसा झाला लगेच, आज कधी ग्रहण नाहीये, आहे की नाही, सूर्यग्रहण बी नाही आज. आणि मग हे झालं कसं. लगेच ब्रह्मदेव सगळे आले, सगळे देव जमा झाले. आणि मग त्या पवन देवाला प्रार्थना केली, अरे बाबा, त्या तुझा जो पवन सुत आहे बजरंगबली हनुमान याने सूर्याला घेऊन टाकलं, काहीतरी प्रार्थना करा, त्याला सोडायला लावा. आणि मग सगळ्याची प्रार्थना ऐकून
इंद्रदेव म्हटले हनुमंतराय तुला जे म्हणलं ती विद्या मी देतो, तुला शक्ती देतो, तुला बळ देतो, पण तू सूर्याला लवकर सोड. आणि मग त्या हळूच त्या सूर्याला बाहेर सोडला. आणि मग त्या इंद्राने त्या बदल्यामध्ये हनुमंतराला जी शक्ती आहे उड्डाण करण्याची असेल कोणती शक्ती तर कोणा दिली? इंद्राने सगळी शक्ती दिली. आणि मग ते आता हनुमंतराय मग जास्तच हे झाले, उड्या मारायला लागले जाणून बुजून माकडच. आणि जसं उड्या मारे साधू संतांच्या यज्ञामध्ये उड्या मारायला लागले. काही त्या यज्ञामध्ये जाऊन लघुशंका करू लागले, काही त्या एखाद्या साधूची जटा ओढू लागले. म्हणजे माकडच ते, माकडा समजत असत. आणि मग त्या साधूंना राग आला, मग शाप द्याला त्या हनुमंतराला, अरे आमच्या यज्ञामध्ये बाधा आणतो, व्यत्यय आणतो. तुला जी ही विद्या प्राप्त झालेली आहे तुझ्या लक्षात राहणार नाही, तुझ्या स्मरणात राहणार नाही, तुला वेळेला काम येणार नाही. हा एखाद्याने कोणी आठवण दिली त्यावेळेस तुझी शक्ती ती काय होती, सुप्त झालेली विद्या परत जागृत होईल. बघा म्हणूनच एकदा ज्यावेळेस हनुमंतराय सीतेच्या शोधामध्ये निघाले होते, जामवंत सोबत होते आणि पुढे समुद्र लागला. आता हनुमंतराय म्हणजे पुढे समुद्र लागला, आता आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग जामवंतराने आठवण करून दिली, हनुमंतराय अरे तुझ्यामध्ये शक्ती आहे उड्डाण करण्याची, तू तिला जागृत कर. आणि असं स्मरण करून दिल्याबरोबर हनुमंतरायची शक्ती जागृत झाली आणि त्यांनी जय श्रीराम म्हटलं आणि लंकेमध्ये उड्डाण केलं. सीतामाई शोधासाठी दाखली श्रीलंका, सीतामाई शोधासाठी दाखली श्रीलंका. तिथे राम नामाचा तू वाजला डंका, तिथे राम नामाचा तू वाजला डंकर डंका. बसू खवले सारे, दैत्य खवले सारे, थकले विभीषण. मुखाने बोला बोला जय जय हनुमान, मुखाने बोला बोला जय जय हनुमान. प्रभु रामचंद्र भगवान की, बजरंगबली हनुमान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. बघा चला आता बजरंगबलीचा आता बदला आपल्याला रामायणामध्ये जायचंय. आणि इकडे आता यज्ञ संपला, सगळे संपले, सगळे घरी गेले. मात्र कौशल्याला प्रसाद मिळाला, सुमित्रेला मिळाला आणि काही खोट्यावर बसली आहे. जे रुसलं ते गेलं, खोट्यावर बसलं. त्याला काही ती महालामध्ये आता बसली रुसून, ती काही कोप भवनामध्ये. आणि मग त्या कौशल्या तिच्या महालात जाते, काहीच्या सुमित्रा जाते आणि कौशल्या म्हणते अगं काही का रुसून बसलीस? म्हणजे मला प्रसादच मिळाला नाही. बरं आम्ही आहोत ना दोघी अजून, तुझ्या सौती आहो ना, तुझ्या बहिणी आम्ही, हे घ्या अर्धा प्रसाद. कौशल्या आपल्या प्रसादातला अर्धा भाग कैकेयीला देते, सुमित्रा पण आपल्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला देते. आणि मग ती आनंदित होते आणि तो प्रसाद ती सेवन करते. त्या प्रसादाचा परिणाम म्हणून तिन्ही राण्या गर्भवती राहतात. आणि 9 महिने 9 दिवसानंतर तिघीला सुद्धा मुलं होतात. आणि आता भगवान त्या कौशल्याच्या पोटी अवतार घेणार आहे. रामनवमीचा दिवस आहे. आता दुपारचे 12 जवळजवळ वाजत आलेले आहे. शुक्ल पक्ष नवमी आणि चैत्र शुक्ल पक्ष नवमी, रामनवमी दुपारचे 12 आणि त्या 12ला भगवंत आता प्रगट होणार आहे. कारण भगवंताला जन्म नाही, अयोनी संभव, फक्त ते प्रगट होतात. आणि मग अशा प्रकारे रामप्रभू विष्णू भगवान रामप्रभूच्या रूपामध्ये त्या कौशल्याच्या पोटी अयोध्येला प्रगट झालेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम
सखे राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्म लाग सके राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अशा प्रकारे आता राम प्रभू प्रगट झालेले आहे आणि त्याच बरोबर तिकडे सुमित्रेला सुद्धा शेष भगवंतानी अवतार घेतला लक्ष्मणाच्या रूपामध्ये बोले शेष भगवान की जय आणि इकडे कैकेयीला त्या प्रसादाच्या मुळे दोन पुत्र झाले एकाचं नाव भरत आणि दुसऱ्याचं शत्रुघ्न म्हणून राजाला मुलं नव्हते तर 4 मुलं झाली बघा भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है बघा म्हणून एक पाहिजे मुलगा तर 4 मुलं झाले आणि अशा प्रकारे ते राजपुत्र आता मोठे होऊ लागले कारण आपल्याला त्यांना लवकर मोठं करायचं कारण 4 वाजू लागले आहे की 4:45 आपल्याला पटपट आटपायचं चला राजपुत्र आता मोठे झाले त्यानंतर एक दिवस विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे येतात म्हणतात हे राजन ते राक्षस लोक मला यज्ञामध्ये व्यत्यय आणत आहेत तुमच्या रामाला काय करा मला मदतीला पाठवा दशरथ राजा म्हणतात अरे माझा राम अजून लहान आहे कोळा आणि त्याला अजून विद्येचं ज्ञान नाही विश्वामित्र ऋषी म्हणतात ते लहान नाहीये ते परब्रह्म आहे ते तुम्हाला दिसतं बालक पण ते बालक नाहीये तर साक्षात परब्रह्म आहे तुम्ही त्याला पाठवा आणि मग त्या रामाबरोबर लक्ष्मणाला त्या दोघांकडे देतात आणि मग पुढे जातात पुढे जाताना एक जंगल लागतं ते जंगल भयानक राहतं तिकडून कोणीही जात नाही कारण त्या जंगलामध्ये एक राक्षसी राहते तिचं नाव ताटिका पण रामप्रभू म्हणतात चला आपल्याला ह्याच वाटेनं जातं कारण मी काय नुसतं जेवण करायला थोडं आलो मी आता राक्षसाला मारण्यासाठी आलो पुढे ही बहुत करणे आहे का नाही निघाले आणि निघाल्यानंतर त्या ताटिकाचा मुलगा मारीच आणि बाहू त्या बाहूला एका बाणामध्ये उडवलं त्याला यम सदनाला पाठवलं मारीचाला पिसाराच्या साईने उडवलं तो तिकडे समुद्राकडे जाऊन पडला कोण मारीच आणि मग रामप्रभू गेले आणि एक बाण लावला एका बाणामध्ये ताटिकेला यम सदनाला पाठवलं बोले रामचंद्र भगवान की जय म्हणून तिकडे कृष्णाने पुतनेपासून प्रारंभ केला आणि इकडे रामप्रभूने ताटिकेपासून हे साम्य दोन्हीमध्ये चला पुढे जाताना एक गौतम ऋषीचा आश्रम त्यांना लागतो त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये मुक्काम पडतो आणि मग सकाळी उठल्यानंतर श्रीराम प्रभू त्या आश्रमाला चक्कर मारतात त्यावेळेस त्यांना एक शिळा दिसते त्या शिळेला पायाचा स्पर्श होतो आणि स्पर्श झाल्याबरोबर त्या शिळेमधून एक स्त्री बाहेर येते काय नाव तिचं अहिल्या गौतम ऋषीची पत्नी त्या गौतम ऋषीच्या शापामुळे इंद्राने फसवल्यामुळे त्या गौतम ऋषीने अहिल्याला शाप दिला होता की तू शिळा होऊन पडशील पुन्हा तिनं विनंती केली मला उशाप द्या ज्यावेळेस रामप्रभूचा तुला पाय लागेल पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल आणि ती वेळ आता आली आणि अहिल्याचा भगवंतानी काय केला उद्धार केला आणि मग पुढे आपल्या आश्रमामध्ये जातात त्या रामप्रभूला लक्ष्मणाला विश्वामित्र ऋषी अनेक शस्त्रास्त्र विद्या सांगतात आणि मग यज्ञ करतात यज्ञाचं रक्षण रामप्रभू करतात लक्ष्मण करतात आणि एक दिवस जनक राजाचं निमंत्रण विश्वामित्र ऋषीला येतं कशाचं की त्यांची कन्या सीता हिचा स्वयंवर याचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ऋषीला निमंत्रण दिलेलं आहे मग विश्वामित्र ऋषी त्या राम लक्ष्मणाला घेऊन जनकपुरीला जातात मिथिला नगरीला जातात आणि तिथं भव्य आयोजन असं केलेलं असतं आणि अट अशी असते त्या समारंभामध्ये शिवधनुष्य ठेवलेलं असतं जो कोणी राजपुत्र शिवधनुष्याला उचलून
दोरी लावीन आणि त्याचे 2 तुकडे करील, त्याला माझी सीता माळ घालीन. असं पण होता. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. अनेक नगरीचे राजे तिथं येऊन पोहोचले. त्यामध्ये लंकेचा राजा सुद्धा होता. कोण? रावण सुद्धा आलेला होता. आणि जनक राजाने आव्हान केलं, चला कोण उचलतं शिवधनुष्य, लवकर चला. आणि मग रावण उठला. लगेच पहिलेच रावण उठला. शिवधनुष्याला उचललं. पण उचललं किती? फक्त कमरा इतकं उचललं. आणि कमरा इतकं उचलल्यावर त्याचा तोल गेला आणि ते शिवधनुष्य त्याच्या अंगावर पडलं. जसं अंगावर पडलं त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. किती तोंडातून? किती तोंड होते? 10. टाळ्या वाजायच्या. 10 तोंडातून रक्त येऊ लागलं. बघा, लगेच लोकांनी त्याला धरलं, घेतलं, धनुष्यबाण बाजूला केलं आणि रावणाला सावध केलं पाणी पाजून. रावण अपमान झाला म्हणून बाजूला पडला. अशी फजिती रावणाची झाली. आता रावणाची एवढी फजिती झाली. जनक राजा म्हणतो, उठा, दुसरं कोण आहे? आता जे बाकीचे छाट राजे होते काय का नाही, ते म्हणले रावणाची एवढी फजिती तर आपण तर आपली तर काय होईल, त्याच्यापेक्षा न गेलेलंच बरं. आणि मग विश्वामित्र ऋषी म्हणतात, रामा उठ, आता तुझा नंबर आहे. आणि मग रामप्रभू उठतात, आपल्या गुरुचं दर्शन घेतात आणि शिवधनुष्याला हात लावल्याबरोबर शिवधनुष्य उचलल्या गेलं, दोरी लावली आणि त्याचे ठाणकन 2 तुकडे केले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे सीतेचं शहर जिंकलेलं आहे. आता जनक राजा विचार करतो की रामप्रभू बरोबर लक्ष्मण आलेला आहे. आणि माहिती घेतली सगळी की याला घरी अजून 2 भाऊ आहेत. कोणाला? रामाला. कोण? भरत आणि शत्रुघ्न. असे दशरथ राजाचे हे 4 मुलं आहेत. आता त्याला एक मुलगी सीता होती. सीता त्याची मुलगी नव्हती, त्याला नांगरता सापडलेली होती. तिची मुलगी नाही, त्याची मुलगी होती उर्मिला. पण त्याने विचार केला, आता सीतेचं तर रामाबरोबर लग्न होणारच आहे, मग माझी दुसरी कन्या कोणाला देऊ? लक्ष्मणाला देऊ, उर्मिला. आणि त्याचा भाऊ होता गजांकुश, तर त्याच्या 2 मुली होत्या. एक होती मांडवी आणि दुसरी होती श्रुतकीर्ती. त्या दोन्ही मुली त्या भरत शत्रुघ्नला देऊ म्हटले. मग दशरथ राजाला निरोप पाठवला. वऱ्हाड आलं आणि सगळे नवरदेव आले आणि तिथं सामुदायिक विवाह पार पाडला. कोणता? 4 लग्न लागले. रामप्रभू, लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न. 9व्या 16 थाटामाटात पार पडलेला आहे. दान जावायला आनंद दिलेले भरपूर. आणि अशा प्रकारे पण माळ घालताना प्रश्न पडला तिथे, कारण प्रभू रामचंद्र उंच आणि सीता होत्या लहान. आता ते हात पुरानं माळ घालावा. लक्ष्मणानं पाहिलं. लक्ष्मणानं काय केलं? हळूच रामाचे पाय धरले आणि रामप्रभू खाली वाटले आणि म्हणतात, वहिनी लवकर टाका. आता लग्नामध्ये नाही का नवरदेवाला उचलतात आणि इकडून नवरीला बी उचलावं लागतं, तेव्हा ते हार नवरदेवाची चला. आणि अशा प्रकारे थाटामाटात आता लग्न सोहळा थोडक्यामध्ये करू. तुम्ही फक्त आता म्हणजे थोडक्यामध्ये आनंद घ्या, कारण वेळ कमी आहे का नाही तर खूप वेळ लागतो याच्यामध्ये सोहळ्यामध्ये. आणि लग्न सोहळा आटपून आता वऱ्हाड निघालं कुठं? परत अयोध्येला. मध्ये एक वाटूळ आलेले आणि त्या वाटूळीमध्ये अचानक एक दिव्य पुरुष बाहेर आला. तो म्हणजे कोण? परशुराम भगवान. बोले परशुराम भगवान की. परशुराम भगवान म्हणतात की माझं शिवधनुष्य कोणी मोडलं? त्याने शंकर भगवंताकडून मिळालेलं त्यांना परशुरामाला शिवधनुष्य त्यांनी जनक राजाकडे ठेवलं होतं. मग हे मोडलं कोणी? पाहतो तर राम समोर दिसतात. आता खरंच परब्रह्म आहे का म्हणून त्यांची परीक्षा घ्यायची, म्हणून परशुरामाने बाण मारला रामाला. रामाने तो अडवला आणि मग त्यांना खात्री पटली की हे सुद्धा परब्रह्मच आहे. एक राम आहे तर दुसरा परशुराम आहे. आणि खात्री पडल्यावर परशुराम आपल्या तपश्चर्या करण्यासाठी निघून जातात. परशुराम हे कसे? चिरंजीव करतात. चला. आणि मग सगळं वऱ्हाड अयोध्येला येतं. अयोध्येला त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं प्रजेने. आणि अशा प्रकारे आता 4ही राजपुत्राचा संसार सुरू झालेला आहे.
पण हा संसार जास्त वेळ आनंदित राहिला नाही. आणि एक दिवस दशरथ राजाने आरशात पाहिलं बरं का. आरशात पाहिलं, दशरथ राजाला एक डोक्याचा केस पांढरा दिसला. किती? एक केस दिसला. आणि दशरथ राजाने ठरलं, अरे आपण आता काय झालो, म्हातारे झालो, रिटायर झालो. आता आपलं राज्य आपण कोणाला दिलं पाहिजे? आपल्या मुलाला दिलं पाहिजे. मग त्यावेळेस पद्धत काय होती? जो ज्येष्ठ पुत्र आहे त्याला राज्य देण्याची पद्धत होती. म्हणून आता राजाने असं ठरवलं की आता रामाला आपण गादीवर बसू, राज्याभिषेक करू. बघा, दशरथ राजाने एक केस पांढरा पाहिला तर राज्य रामाला द्यायला तयार झाले. आपलं पूर्ण पांढरं होतं तरी आपल्या किल्ल्या सुटत नाही सुनबाईकडे द्यायला. चला, विनोदाचा भाग सोडून द्या. पण सांगायचं तात्पर्य याच्यातून, आपलं वय झालं की संसारातून आपण काय व्हायचं? रिटायर व्हायचं, मुक्त व्हायचं. आणि संसारातली आसक्ती कमी करायची आणि ती देवाकडे वाढवायची, आहे का नाही? इकडे मंदिरात जायचं, हरिहरी करायचं. मुलाच्या सुनबाईच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही काही करा, फक्त मला 2 टायमाचं द्या आणि मी हरिहरी करते बस. ती सासू सुखी आहे, लक्षात आहे. जी लुडबुड करती मग ते भांडण, चिडचिडपणा, मग तुम्हाला काय झालं सुरू होतं. चला, आणि अशा प्रकारे म्हणून रामायणातून काहीतरी घेऊन जा बरं का. रामायणातले कसे नाते ते घेऊन जातो मी सोबत, आहे का नाही? आणि आता वशिष्ठ ऋषीला सांगून, गुरुदेवाला सांगून सुमुहूर्त ठरलेला आहे. राज्याभिषेक, रामाचा राज्याभिषेक करायचा. चांगलं मुहूर्त काढलं आणि आता त्या सोहळ्याची तयारी जय्यत अशी सुरू झाली. आणि तिकडे सगळ्यांना आनंद झाला. कौशल्या म्हणती माझा राम राजा होणार, सुमित्रा म्हणती माझा राम राजा होणार, आणि कैकेयी म्हणती माझा राम राजा होणार. बघा, कैकेयीचं खूप प्रेम होतं बरं का रामावर. राम अगोदर कैकेयीचं दर्शन घेत होते आणि मागून कौशल्याचं घेत होते. बघा, म्हणजे याच्यावरून सावत्राई किती प्रेम करीत होते. मुलं, सावत्र मुले सावत्राईवर किती प्रेम करीत होते बघा. मग हेच आचार करायचा म्हणजे ह्या रामायणाचं आचरण करायचं. चला, आणि आता ब्रह्मदेवाला चिंता पडली. वर जर राम राजा झाला तर राम काय करील? अयोध्येचं राज्य करील आणि त्या राज्यकारभारामध्ये गुंग राहील. मग या राक्षसाला कोण मारील? तिकडे रावणासारखे, खरदूषण सारखे हे राक्षस तिकडे मारलेले. पण हे व्हायला नको, आता राज्याभिषेक व्हायला नको. म्हणून ब्रह्मदेवाने विकल्प सोडला. कैकेयीची दासी होती, तिचं नाव होतं मंथरा. मंथरेचं नाव घेताच लागली. बघा, नुसतं नाव घेत मंथरा. ना मंथरा म्हणलं म्हणूनच मंथरा कोणी नाव कैकेयी अजून नाव नाही. शेल संपले काय रे? असं वाटतं आहे ना. आपलं टाइम बी झालं, आपला टाइम बी झाला. गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आपल्याला काही 5 मिनिटामध्ये आता संपर्क. नवीन पण टाकले का त्याच्यामध्ये? हॅलो हॅलो हॅलो. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि विकल्प सोडल्यानंतर मंथरा बी चांगली होती आणि कैकेयी बी चांगली होती. पण ब्रह्मदेवाला वाटलं हे असंच चाललं तर राम वनवासात कसा जाईल. म्हणून विकल्प सोडला आणि मंथरेना आदल्या दिवशी कैकेयीच्या महालात गेली आणि म्हणते, राणी साहेब उद्या रामाचा राज्याभिषेक आहे म्हणे. हो, माझा राम राजा होणार आहे. अगं वेडी झाली का काय? मग तुझा भरत काय आयुष्यभर त्या रामाची चाकरी करणार, रामाची सेवा करणार. मग तुझा भरत कधी राजा होणार? दिलं मिठाचा खडा टाकून. याला म्हणतात मिठाचा खडा टाकणं. आणि असं भरून गेलं तिला. अगं तू एकदा राजाबरोबर गेली होती ना युद्धाला, तू मदत केली ना,
मग तू 2 वर मागितले होते का नाही? आणि राजाने तुला काय सांगितलं की तू कधी ते वर मागू शकते. तू म्हटली मी योग्य वेळ आल्यावर मागून घेईन. मग आता ती योग्य वेळ आता आली. मग तू असं कर, आता ते 2 वराचे माग. म्हणजे कोणते? एका वरानं माझ्या भरताला राज्यावर बसावं आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षासाठी वनवासाला पाठवावं. असं आहे का? दिलं पूर्ण चाबी फिरून दिली कैकेयीची. आणि कैकेयी झाली ना एकदम, आणि बसली कोप भवनामध्ये जाऊन, दागिने काढले, सगळं पांढरी साडी नेसली आणि कोप भवनामध्ये शिरली. दशरथ राजाला वाटलं उद्या राज्याभिषेक आणि कोप भवनामध्ये माझी पट्टराणी कैकेयी जाऊन बसली. काय भानगड काय? दशरथ राजा लगेच जातात आणि गेल्याबरोबर तिचं सांत्वन काय, अगं काय झालं, का बरं आली इकडे, तुला काय पाहिजे? मी आतापर्यंत तुला दिलं नाही का? जे म्हणलं ते तुला दिलं, आणि आज आपला एवढा सोहळा, उद्या राम राजा होणार आणि तू त्या कोप भवनामध्ये जाऊन बसली. मग ती हळूच म्हणते, हे बघा, तुम्ही मला वचन दिलेलं आहे, तुम्ही मला 2 वर तुमच्याकडून मला मागायचे. म्हणजे काय? पहिल्या वराने रामाऐवजी माझ्या भरताला गादीवर बसवा आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. असं दशरथ राजाने ऐकलं आणि दशरथ राजा जाणू नको आणि राम कैकेयी, जाणू नको आणि राम, जाणू नको आणि राम कैकेयी, जाणू नको आणि राम, नको आणि राम. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, संपाळी पिंपळ पान कैकेयी, जाणू नको आणि राम, जाणू नको आणि राम कैकेयी, जाणू नको आणि राम, जाणू नको आणि राम कैकेयी, जाणू नको आणि राम, जाणू नको आणि राम कैकेयी, जाणू नको आणि राम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या कैकेयीची विनंती केली दशरथ राजाने, अगं तू दुसरं काही माग, पण माझ्या रामाला वनवासात पाठवू नको. हवं तर भरताला राज्यावर बसव, पण हा वर मागे घे. पण ती तयार झाली नाही. आणि मग नाईलाज झाला. रामप्रभू तिथे येतात. काय झालं मग राजे साहेब पडलेले होते, कोसळलेले होते. त्यांना उठवलं आणि म्हणतात, काय झालं बाबा? अरे काही नाही, तुझ्या आईनं असं वर, काही हरकत नाही म्हणे, मी वनवासाला जायला तयार आहे, तुम्ही फक्त आज्ञा करा. कारण हे जे राजे होते, प्राण जाय पर वचन न जाय असे वागणारे होते. बाबा तुम्ही फक्त मला आज्ञा करा, मी वनवासाला तयार आहे. आणि मग अशा प्रकारे आता प्रभू रामचंद्र आता वनवासाला निघाले. मग सीतामाई म्हणते, का हो तुम्ही एकटेच चाललात का? म्हणे हो, वनवास फक्त मला एकट्याला झाला, तुला झालं नाही. तू आता काय कर, आपल्या सासू सासऱ्याची सेवा कर. नाही म्हटले, कदापि होणार नाही. जिथं तुम्ही तिथं मी. जसं याच्याहून हे घरी घेऊन जा. काय संदेश घेऊन जा की नवऱ्याकडे ज्यावेळेस सुख असलं, सुखामध्ये तर तुम्ही भागीदार व्हाच, पण दुःखामध्ये सुद्धा तुम्ही भागीदार व्हा. नाही तर सुखामध्ये सगळे सुखाचे सुखती, दुःखामध्ये सब साथ दुख में ना कोई, सुख के सब साथ दुख में ना कोई,
में ना सब साथी दुख में ना मेरे राम मेरे राम मेरे राम मेरा राम तेरा नाम एक साथ तो जाना कोई सुखते सब साथी दुख में ना कोई सुख के सब साथी दुख में ना कोई सुख के सब साथी दुख में ना कोई ना कुछ तेरा ना कुछ मेरा ना कुछ तेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ये जब जोगी वाला फेरा ये जब जोगी वाला फेरा उजले तम पर मान पिया जय श्री राम उजले तम पर मान पिया सुख के सब साथी दुख में ना कोई सुखते सब साथी दुख में ना कोई प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय म्हणून ह्याच्यामधून हे घेऊन जायचं की सगळे सुखाचे सोबती दुःखामध्ये कोणी काम येत नाही आहे का नाही वेळ आल्यावर एखाद्यावर संकट आलं तर कोणी धावून येत नाही म्हणून दुःखामध्ये जो मित्र मदत करील तो खरा मित्र समजावा किंवा पत्नीने काय केलं पाहिजे आपल्या नवऱ्यावर जर वाईट वेळ आली तर ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे जसं सुशीलानं ऍडजस्ट केलं होतं कोणाबरोबर सुदाम्याबरोबर ती कथा पुढे येणार आहे बिचारी लग्न केलं ब्राह्मण आहे चांगलं आहे वेद संपन्न ब्राह्मण आहे चांगलं आहे काही पण उपाशी राहायची 8-8 दिवस चूल पेटायची नाही महाराज असं आहे पण ऍडजस्ट कधी तक्रार केली नाही बघा चला कोणती कथा झाली आपली भागवत बरोबर आता उत्तर दिलं आपल्या कथेचं फळ गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान की जय होंगे विश्व होंगे भागवत कथा झालेली प्रभू रामचंद्र भगवान सीतामाईला सुद्धा घेतलं चल म्हणजे आता तू चल आता एवढं सांगते तू चल आणि मग लक्ष्मण येतात लक्ष्मण म्हणतात दादा तुम्ही दोघंच निघाले का म्हणजे हो आता वनवास मला झाला पण आता ही तुझी वहिनी ऐका ना तिला घेऊन चाललो असं होणार नाही दादा तुमच्या दोघांच्या सेवेसाठी मी पण येणार अरे लक्ष्मणा अरे तू आता तुझ्यावर जबाबदारी आहे वडिलाची जबाबदारी आईची जबाबदारी यांचं सेवा कर त्या भारताला मदत कर राज्यकारभारामध्ये तुझी इथं गरज आहे नाही म्हटलं मी इथं राहणार नाही मी तुम्हाला सोडून राहणार नाही तर मला तुमच्या दोघांची सेवा करायची आणि शेवटी नाईला झाला मग उर्मिलेला विचारलं उर्मिले अगं तुझा नवरा असं म्हणतो नेऊ का उर्मिला म्हणते घेऊन जा त्यांच्या हाताने सेवा होत असेल घेऊन जा मी त्यांची येईपर्यंत वाट पाहिजे उभी राहील ती जशी उभी राहिली तर लक्ष्मण आल्यावरच खाली बसली बघा असं आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि मग अशा प्रकारे निघाले सुमंत प्रधानाने त्यांना तिकडे नेलं भारद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये मुक्काम केला भारद्वाज ऋषीने सांगितलं इथून चित्रकूट नावाचा पर्वत आहे तिथं तुम्ही राहू शकता रामप्रभू राम लक्ष्मण जानकी त्या चित्रकूट पर्वतात जातात लक्ष्मण झोपडी बांधतात तिथं राहू लागले इकडे दशरथ राजा
जो कोसळला होता खाली पुन्हा उठला नाही महाराज. 6व्या दिवशी दशरथ राजाने राम 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 म्हणत आपला प्राण सोडला 6व्या दिवशी. आणि मग आता अंत्यविधी आणि उत्तर क्रिया करायची म्हणून भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले होते. त्यांना आणलं आणि मग अंत्यविधीचा कार्यक्रम केला. आणि आता भरत आपल्या आईला म्हणू लागला, आई तू माझी आई नाही, आजपासून तुझा माझा संबंध मिटला. का? कारण तू माझ्या रामाला वनवासात पाठवलं. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. बरेच लोक म्हणतात तुकाराम महाराजाला हा अभंग लिहिताना आई वडील का आवडत नाही असं का म्हटलं. तर कोणते आई वडील आवडत नाही, तर भारताच्या आईसारखी आई आवडत नाही. जे आई वडील मुलाच्या परमार्थाच्या आड येतात ते आई वडील आवडत नाही असं तुकाराम महाराजाला त्या अभंगातून सांगायचं होतं. कोणाकोणाला आवडत नव्हते? हिरण्यकश्यपूला आपले वडील आवडत नव्हते, कारण ते त्याच्या परमार्थाच्या आड येत होते, नारायण म्हणू देत नव्हते. तसंच कान्होपात्रा तिची आई तिला भजन म्हणू देत नव्हती, तिला नृत्य काम कर म्हणत होती. अशी श्यामा नर्तकी सारखी आई आवडू नये जी परमार्थाच्या आड येते. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून भरताने सांगितलं, आई तुझा माझा संबंध मिटला, आजपासून तू माझी आई नाही, मी तुझा पुत्र नाही, आजपासून मी बोलणार नाही. आणि अरे भरता, अरे रामाला मी वनवासाला पाठवलं, आता तू राज्यावर बैस, तुझा राज्याभिषेक करायचा आहे, तुझ्यासाठी मी राज्य मागून घेतलं. मला नको म्हणे ते राज्य, नको काही नको, ते राज्य मला राम प्रभूला द्यायचंय. असं म्हणून भरत राजा निघाला आणि चित्रकूट पर्वतावर जाऊन रामप्रभूला जाऊन भेटला. आणि चला म्हटले तुमचं राज्य आहे दादा, तुमचं राज्य तुम्ही चाला परत. अरे नाही म्हटले, मी आता येणार नाही, कारण मला पित्याची आज्ञा मोडता येणार नाही. मी 14 वर्ष वनवास झाला की बरोबर येईल आणि तुझी अगोदर भेट घेईल. ठीक आहे म्हटले, पण एक काम करा, तुमच्या पादुका मला द्या. आणि त्या पादुका डोक्यावर घेतल्या पण भरताने, आणि त्या येऊन सिंहासनावर ठेवल्या. आणि तो नंदीग्रामला जाऊन रामाचं भजन करू लागला, रामाची वाट पाहू लागला. म्हणा जयराम श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम, भगवान की जय. आणि आता इकडे बरेच दिवस चित्रकूट पर्वताला राहिले, परंतु तिथं राक्षसांचा सुळसुळाट जास्त होता. म्हणून तिथून रामप्रभू आता महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे पंचवटीमध्ये येऊन राहतात. आणि एक दिवस राक्षसीन, एक भयानक राक्षसीन तिनं रूप बदललं आणि ती रामप्रभू जिथं होते खाली उतरली. कोण होती ती? रावणाची बहीण शूर्पणखा. आणि सुंदर असं रूप घेतलं आणि रामप्रभूला म्हणते,
तुम्ही फार सुंदर दिसता, माझ्याशी लग्न करताल का? ते म्हणे माझं लग्न झालेलं आहे, मी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे, पण माझा भाऊ तिकडे लक्ष्मण, त्याला विचार. आणि तिकडे पाठवून दिलं तिला, पण तुझ्या पाठीवर लिहितो म्हणे आता निरोप, बर का, लग्न कर म्हणून. तसं नाही केलं. काय केलं? लक्ष्मणा तिचं काय काप, नाक आणि कान कापून चला गेली. आणि म्हणते तुमच्या दादाने मला पाठवलं, माझ्याशी लग्न करा. पाठीवर निरोप दिला, वाचला आणि तलवार काढली आणि तिचं नाक आणि कान कापलं. रक्तबंबाळ झाली. रडत रडत ती आपल्या भावाकडे खर आणि दूषणीकडे गेली. खर दूषणनी भरपूर सैन्य आणलं आणि त्या रामप्रभूवर हल्ला केला. पण रामप्रभूने आपल्या बाणाने, लक्ष्मणाने आपल्या बाणाने त्या खरदूषणच्या सगळ्या सैन्याचा निपात केला आणि खरदूषणला यम सदनाला पाठविलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आता पुन्हा ती शूर्पणखा रावणाकडे गेली आणि रावणाला सांगते, दादा बघ ना माझे हाल. अरे तुझं नाक कोणा कापलं? सगळ्यात नाक फार महत्वाचं आहे बरं का. नाक जाऊ नये माणसाचं. नाक गेलं की काही खरं नाही आहे का नाही. नाक फार महत्वाचं आहे. म्हणून शूर्पणखाला म्हणतात, तुझं नाक कोणा कापलं? म्हणजे त्या ते दोन आहेत त्याचे कुमार आलेले, राम आणि लक्ष्मण पंचवटीमध्ये. त्यांनी माझं त्या लक्ष्मणानं, असं आहे का, मी बदला घेतो म्हणे त्यांचा. आता जातो आणि त्यांची रामाची जी पत्नी आहे तिला पळून आणतो म्हणे. आणि मग कट रचला. आपले मामा मारीच मामाला घेतलं. मारीच मामाला सांगितले, तू हरिण हो, सोन्याचं हरिण हो. पहिले मारीच मामा म्हणते, मी नाही येत बाबा, ते राम मला मारीन तिकडे. येतो का नाही? नाही आलं तर मी इथंच तुला ठार करतो. मग मारीच मामाने विचार केला, रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा आपण रामाच्या हाताने मरू, आपल्याला मोक्ष मिळेल. म्हणून मारीच मामा तयार झाला. निघाले. पंचवटीला आलं त्यांचं विमान. आणि आता मध्ये राम लक्ष्मण सीता बसलेले होते. लक्ष्मण बाहेर बसलेला होता आणि राम आणि सीता गप्पा मारीत बसलेले होते झोपडीमध्ये. तितक्यामध्ये तिथून ते मारीचाने हरणाचं रूप घेतलं. सोन्याचं हरिण झालं आणि त्या झोपडी समोरून चाललं. तितक्या सीतेचं लक्ष त्या हरणाकडे गेलं आणि आपल्या स्वामीला म्हणते, स्वामी बघा ना हरिण किती छान चाललं. हो हो छान आहे म्हणे. असं करा ना, त्या हरणाला मारून आणा ना तुम्ही. हरणाला मारा, त्याचं जे सोन्यासारखी कातडी आहे त्याची मला काय शिवायची? चोळी शिवायची. बघा सीतेचं सोन्यामध्ये जीव गेला. कशामध्ये? सोन्यामध्ये. सोनं चांगलं आहे का? सोन्यामध्ये कली राहतो. सोनं चांगलं नाहीये. म्हणून सगळ्यांनी सोनं काढा आणि माझ्या पिशवीत टाकून द्या. मी घेऊन जातो. आहे का नाही? सोनं चांगलं नाहीच आहे. त्या सोन्याच्या मोहाने सीतेमाईला 6 महिने रामापासून दूर राहावं लागलं. आहे का नाही? म्हणून सोनं चांगलं नाहीच आहे. एक तर सोनं घातलं की चोरापासून सावधान राहावं लागतं. कधी कधी मार खावा लागतो. आहे का नाही? बरं ते थोडं असे का त्याने कान तोडी द्या, नाक तोडी द्या, ओढून घेत्या. काय की नाही? चोर चला विनोदाचा भाग सोडा. आणि मग महाराज त्या आपल्या पत्नीचा हट्ट म्हणून रामप्रभू उठले. धनुष्यबाण घेतला. ठीक आहे म्हणे, मी त्या हरणाला मारून येतो. पण लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मी त्या हरणाला मारतो, तू इथं थांब बर का. तू वहिनीपासून कुठं जाऊ नको. वहिनीचं रक्षण करत निघाले रामप्रभू. आणि हरिण पळत गेलं. योगमायेचं हरिण लांब गेलं. रामप्रभू पळत आहे त्याच्या मागे. पळता पळता रामप्रभूने जसा बाण मारला त्या मारीचाला, मारीच खाली पडलं. पण पडला ना, त्याला काय काढलं? आवाज काढला. रामाचा आवाज काढला. त्या कारण ते मायेवर हरिण होतं. त्याने रामाचा आवाज काढला, लक्ष्मणा वाचव, लक्ष्मणा धाव, असा आवाज काढला. आणि तो आवाज सीतेमाईच्या कानावर गेला. सीतामाई म्हणते, अहो लक्ष्मण, अहो भाऊजी उठा उठा लवकर, तिकडे तुमचे भाऊ संकटात आहे. जा. त्यांचा आवाज ऐकला मी. धाव धाव लक्ष्मणा म्हणून त्यांनी हाका मारली. जा लवकर. लक्ष्मण म्हणतो, वहिनी तुम्ही निवांत राहा. माझे भाऊ मला माहिती आहे, ते नुसतेच भाऊ नाही माझे, ते साक्षात त्या ब्रह्मांडाचे मालक आहे, नायक आहे, ते परब्रह्म आहे, त्यांना काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा. पण वहिनी ऐका ना. वहिनी
म्हणते जाता का नाही? ते म्हणते मी जाणार नाही, मला माझ्या दादाची आज्ञा आहे, तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मग त्या वहिनीनं त्या लक्ष्मणावर आरोप केले त्यावेळेस. हा मला आता कळलं की तुम्ही वनवासात कशासाठी आले. आता कळलं, तुमच्या भावाला तिकडे पाठवलं आणि तुमची नजर कोणावर आहे? माझ्यावर नव्हती. असा घाणेरडा आरोप त्या सीतामाईने त्या संतासारख्या लक्ष्मणावर केला बरं का. कारण देवावर सुद्धा आळ येतो, कृष्ण भगवंतावर सुद्धा मनी चोरण्याचा आळ आला, असे आळ येतात. म्हणून याच्यावर सुद्धा आरोप झाला की आरोप केल्याबरोबर लक्ष्मणाला वाईट वाटलं, हृदयाचे छिन्न बिछिन्न तुकडे झाले, हृदय कळवळलं. महाराज काय सांगावं. अहो लक्ष्मण त्यांना कंदमुळे फळे आणून देत होता, पण त्यांच्या मुखाकडे सुद्धा पाहत नव्हता वहिनीच्या, फक्त पायाकडे बघत होता. बघा असं आहे. आणि मग अशा सज्जन असलेल्या संत असलेल्या लक्ष्मणावर त्या सीतामाईने आरोप केला. वाईट वाटलं. शेवटी म्हणला वहिनी मी जातो नाईलाजाने, पण एक काम करा, मी ही रेषा ओढतो, या रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका कमीत कमी. आणि मग त्या लक्ष्मणाने एक रेषा ओढली झोपडीच्या भोवती आणि लक्ष्मण त्या आपल्या भावाच्या मदतीला निघून गेला. इकडे रावणाने पाहिलं, रामही गेले आणि आता लक्ष्मणही गेले. आता घरी कोण आहे? एकटीच सीता आहे. म्हणून त्याने हाका मारली भिक्षां देही माई. आणि असं म्हणल्याबरोबर त्या सीतामाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या आणि त्या रावणाला म्हटले या भिक्षा घ्या. आणि रावण त्या लक्ष्मण रेषेवर पाय टाकला. पाय टाकल्याबरोबर त्याच्यामधून ज्वाळा निघाल्या. आणि मग रावण म्हणतो माई तू ह्या लक्ष्मण ही जी रेषा आहे या रेषेच्या बाहेर या म्हणे. बरं का, कारण त्याला मध्ये जाता येत नव्हतं. म्हणून ती सीतेमाईनं त्यावेळेस लक्ष्मण रेषा ओलांडली, म्हणजे मर्यादा ओलांडली घराची, आहे का नाही. म्हणून त्याच्यासाठी आपली मर्यादा कधी ओलांडू नये. आणि मर्यादा ओलांडली म्हणून सीतामाई बाहेर आली आणि त्या भिक्षेचं निमित्त होतं. रावणाने तिचा हात धरला आणि तिला विमानात बसवलं आणि विमान लंकेच्या दिशेने उडालं. महाराज इकडे आता लक्ष्मण जातात आणि रामप्रभू त्या मारीचाला हरणाला मारून निघाले होते. आणि म्हणतात दादा तुम्ही हरणाला मारलं का? म्हणे हो. अरे लक्ष्मणा तू कशाला आलास? मी मारलं हरणाला, आता येतच होतो. म्हणे माझ्या वहिनीनं, आता सांगेल का काही, माझ्या वहिनीनं मला पाठवलं. आणि तिकडे आवाज असा आला लक्ष्मणा धाव असा. अरे त्या हरणाने आवाज काढला असं, ते मायावी हरिण होतं. आणि मग तू कशाला आला? वहिनीची जबाबदारी तुझ्यावर टाकली होती ना. आता लक्ष्मणाला असं झालं, काय बोलावं, असं सांगता येतं का? वहिनीनं मला असा आरोप केला किंवा काही बोललं नाही. लक्ष्मण शांत राहिला आणि तितक्यामध्ये झोपडीमध्ये येतात आणि सीतामाई कुठे दिसेना. बघा शोक करू लागले राम. अरे लक्ष्मणा, अरे बघ तुझी वहिनी कुठे गेली? इकडे तिकडे शोधाशोध चालू आहे. आता तिकडे विमान जसं निघालं, विमानाला पुढे एक पक्षी आला. त्या पक्षाने त्या विमानामध्ये जाऊन त्या रावणाबरोबर काय केलं? युद्ध केलं. कोणता पक्षी? जटायू पक्षी. कारण त्याला माहित होतं ह्या माझ्या सीतामाईला हा राजा घेऊन चालला, म्हणून त्या रावणाबरोबर युद्ध केलं. आणि रावणाला विचारलं सांग रावणा तुझं मरण कशात आहे? रावण तिथं खोटं बोलला, माझं मरण अंगठ्यामध्ये म्हणे. आता अंगठ्यात मरण होतं का? अंगठ्यात मरण होतं, त्याचं नाभी कमळामध्ये अमृताची कुपन हे होती, म्हणून त्याचं मरण तिथं होतं. ती ज्यावेळेस अमृताची फुटल त्यावेळेस रावणाचा जीव जाणार होता. आणि जसा अंगठ्यामध्ये सांगितल्याबरोबर त्या जटाळीने जशी चोच मारली, अंगठा तोडून टाकला रावण, तरी रावण मेला नाही. आणि मग त्याने विचारलं सांग जटायू तुझं मरण कशात आहे? पण खोटं बोलू नको, तुला रामाची शपथ आहे. आणि असं म्हटल्याबरोबर जटायूला सांगावं लागलं की माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. आणि त्यावेळेस रावणाने आपल्या त्या बाणाने त्याचे पंख छाटून टाकले. जसे पंख छाटले तसं जटायू पक्षी खाली धाडकन जमिनीवर कोसळलेला आहे. आणि कोसळला पण त्याने आपला जो प्राण होता तो कंठात आणून धरलेला आहे. त्याने ठरवलं
जोपर्यंत रामप्रभूला मी निरोप देणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही. आणि मग राम 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 करीत वाट बघू लागला. जटायू पाखरू जीवाचा सखा, जटायू पाखरू जीवाचा सखा, गाव रघुनाथा भेट दे आता, गाव रघुनाथा भेट दे आता, गाव रघुनाथा भेट दे आता. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि तो जटायू पक्षी खाली कोसळलेल्या जखमी अवस्थेत तो राम राम असा म्हणत पडलेला आहे. तितक्यामध्ये आता रामप्रभू आणि लक्ष्मण सीतेमाईला शोधू लागले. दक्षिणेकडे निघालेले आहे आणि जात असताना त्यांना एका झाडाच्या खालून आम्ही एक राम राम असा शब्द त्यांच्या कानावर आला. जवळ जाऊन पाहतात तर एक पक्षी जखमी अवस्थेत पडलेला आहे. रामप्रभूने त्या जटायू पक्षाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याला पाणी पाजलं आणि मग त्या जटायू पक्षाने सांगितलं, हे स्वामी, सीतामाईला एका राजाने दक्षिणेकडे ह्या दिशेला घेऊन गेले म्हणे विमानामध्ये. त्याला नाव माहिती नव्हतं. चला. आणि मग रामप्रभू म्हणतात, जटायू मी तुला जीवदान देतो, देऊ का जीवदान? नाही म्हटले, मला जीवदान नको. का नको? कारण मला आता तुमच्या मांडीवर मरण येतं याच्यापेक्षा माझं भाग्य कोणतं अजून. कारण मला तुमच्या मांडीवर मरण आलं, मला मोक्ष मिळणार आहे, मला मरू द्या देवा. आणि मग तिथं जटायूने आपला प्राण सोडला. आणि मग रामप्रभू पुढे आता निघालेले दक्षिण दिशेकडे झाडाला कळकळू लागले. तितक्यामध्ये महादेव पार्वतीचं विमान वरून चाललं आणि महादेव म्हणतात, अगं बघ, ते माझे जे प्रभू आहे राम प्रभू, बघ कसे झाडाला कळकळू लागले. आणि तिनं सीतानं पार्वतीनं पाहिलं, म्हणे हे तुमचे देव आहे का? माझा विश्वास बसत नाही म्हणे, हे असं परब्रह्म राहतं का? बायकोसाठी ते झाडाला कळकळू आले, वेडे पिसे झाले. हे असं कुठं परब्रह्म असतं का? मी परीक्षा घेते म्हणे, जाते, जा घे परीक्षा म्हणे, जा. मग पार्वती माता खाली आली. पार्वती मातेनं सीतेचं रूप धारण केलं आणि सीतेचं रूप धारण करून ती रामाच्या समोर गेली. आता तिला वाटलं राम म्हणतील, सीते कुठे होती तू, आणि आनंद व्यक्त करतील. पण तसं नाही झालं. रामप्रभू म्हणतात, माते तुम्ही एकट्याच आलात का? माझे महादेव कुठं आहे? पार्वती मातेला ओळखलं रामप्रभूने. ते न सांगता तुम्हा कळू येते अंतर, देव जाणता देव जाणता हे का नाही. म्हणून पार्वती मातेचा जो समज झाला होता तो दूर झाला. चला पुढे रामप्रभूला हनुमंतराय भेटतात. हनुमंताची मैत्री होती. पुढे हनुमंतराय सुग्रीवाची आणि रामाची मैत्री करून देतात. सुग्रीवाचं सुद्धा आणि रामाचं सुद्धा दुःख सारखंच होतं. यांची पत्नी रावणाने नेली आणि सुग्रीवाची पत्नी वाल्याने घेतली आणि त्याला राज्याच्या बाहेर काढून दिलं. दोघही समदुःखी म्हणून दोघांची मैत्री झाली आणि दोघांनी एकमेकाला सांगितलं, तू माझी पत्नी शोधून दे, मी तुझी पत्नी तुझ्या हवाली करतो. आणि मग रामप्रभूने सुग्रीव आणि वालीचं घनघोर युद्ध झालं. त्यामध्ये रामाने वालीला बाण मारला, वाली मेला. वाली म्हणतो, देवा आमचं दोघांचं भांडण होतं, तुम्ही मध्ये कशाला आले? मग रामप्रभू म्हणतात, अरे वाली, ठीक आहे, माझं चूक झाली यावेळेस, तू असं कर, मी ह्यावेळेस तुला मारलं, पुढच्या जन्मामध्ये तू मला मार. तोच वाली पुढच्या जन्मामध्ये व्याध होतो आणि व्याध बाण मारून श्रीकृष्ण भगवान त्याच्या अंगठ्याला बाण लागतो. श्रीकृष्ण भगवान निज धामाला जातात. चला. आणि अशा प्रकारे आता हनुमंतराय
आणि सुग्रीव, जांबवंत, नळ, नीळ हे सगळे काय करतात, रामप्रभूला सीताच माईच्या शोधामध्ये मदत करतात. आणि पुढे हनुमंतराय उड्डाण करून लंकेमध्ये जातात. तिथं सीतामाईचा शोध लावतात, रामप्रभूला येऊन सांगतात. आणि पुढे सगळं वानर सेना त्या समुद्रामध्ये सेतू बांधतात. ते दगड तिथं करतात आणि त्याच्यावरून सगळं सैन्य लंकेला जाऊन पोहोचतो. लंकेला गेल्यानंतर रामाचं आणि रावणाचं घनघोर युद्ध होतं. त्या युद्धामध्ये रामाचा विजय होतो आणि रावणाचा पराभव होतो. रावण मरतो, कुंभकर्ण मरतो, इंद्रजित मरतात, सगळे मरतात. फक्त रावणाचा भाऊ विभीषण हा रामाला शरण आलेला असतो, म्हणून तो फक्त एकटा जिवंत राहतो. मग ते रामप्रभू ते लंकेचं राज्य विभीषणाला देतात. सीतामाईला तिथे सोडून सगळे लोक त्यामध्ये, विभीषण असेल, सुग्रीव, हनुमंतराय, जांबवंत सगळे विमानामध्ये बसतात. विमान अयोध्येच्या दिशेने जातं. रामप्रभू हनुमंतरायला पुढे भरताकडे पाठवतात, जा, कारण त्याला आपल्याला कधी उशीर झाला तर तो अग्निकाष्ठ घेणार आहे. म्हणून हनुमंतराय नंदीग्रामला आदल्या लवकर जातात आणि त्यांना सांगतात रामप्रभू उद्या येणार आहे. अशा प्रकारे मग दुसऱ्या दिवशी विमान अयोध्येला जातं. सगळ्यांची भरताची भेट होते, त्या नावाड्याची भेट होते, सगळ्याला आनंद होतो. रामप्रभू अयोध्येला जातात आणि त्यानंतर रामराज्य सुरू झालं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि आजच्या कथेला इथंच पूर्ण विराम. कथे जाता आरतीचे यजमान आरतीसाठी पुढे या. तुम्ही आरतीसाठी उभे राहिले. दुसरी घेतात, दुसरी काही घेतात. जय हो जय.